कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आजचा एपिसोड मित्रांनो, नुकताच मी 2-3 दिवसापूर्वी खडकी हे गाव कशा पद्धतीने वसवलं गेलं याची कल्पना कदाचित पुण्यातल्या लोकांना नक्की असेल, पण दोज हू आर नॉट फ्रॉम पुणे त्यांच्यासाठी मी सांगतोय. दारुगोळा बनवण्याचा कारखाना इथे सुरू झाला. इंडियन आर्मीला लागणारे तोफगोळे आणि इतर काही दारुगोळा बनवण्याचा मोठा कारखाना इथं सुरू झाला. रेल्वे ट्रॅक टाकला गेला आणि मग हळूहळू या कारखान्यात जे कोणी कामाला येत होते अशा सर्व जाती धर्माच्या लोकांची वस्ती वसवली गेली. म्हणजे असं बोललं जातं की पुण्यातल्या या खडकी विभागात, खडकी, दापोडी, बोपोडी या विभागामध्ये इतके जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात की असं कुठेही पुण्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही विभागामध्ये चित्र नाही आहे. एक जुनं पुणं सोडलं तर कसबा पेठेत अशी विविधता अजूनही टिकून आहे. आता हा सगळा ओहापोह करण्याचं कारण काय? 2-3 दिवसापूर्वी मी ज्या शाळेत गेलो होतो, SVS माध्यमिक विद्यालय, तमिळियन असोसिएशननी स्थापित केलेली 100 वर्षापूर्वीची शाळा, आणि त्याच शाळेने आपल्याला भारताच्या हॉकी टीमचा कप्तान दिला, धनराज पिल्ले. आता या हॉकीवरून मला अजून एक बातमी कळली आहे, ती पण या खडकी विभागातलीच आहे, पिंपरी चिंचवड विभागातली आहे. म्हणूनच या गोष्टीचा थोडासा तुमच्या हृदयापर्यंत सारांश पोचवण्यासाठी हा व्हिडिओ. डॅनियल बुडल नाव पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कदाचित सर्वांना माहीत असलेलं एक नाव, आणि त्यातल्या त्यात हॉकीपटू, जे हॉकीपटू या पिंपरी चिंचवड एरियात तयार झालेत त्यापैकी कुणीही डॅनियल बुडल सरांना ओळखत नाही असा एकही विद्यार्थी निघणार नाही. अतिशय परोपकारी प्रवृत्ती, ख्रिश्चन धर्मीय असल्यामुळं त्याची इंटेन्सिटी कदाचित जास्तच असते. त्याच पद्धतीने जीवन जगण्याचा अगदी वसा घेत आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस जगलेली ही एक हॉकीपटू, एक हॉकी प्रशिक्षक सर डॅनियल बुडल. वृद्धापकाळामुळं त्यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यामुळं खडकीच्या चर्चमध्ये प्रचंड जनसमुदाय लोटला होता त्यांच्या अंतिम दर्शनासाठी. डॅनियल बुडल यांना हॉकीविषयी नितांत प्रेम, आणि त्यामुळंच ते पिंपरी चिंचवड महापालिकेत हॉकी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांनी ग्रीव्हस कंपनीतला अगदी कामगाराची भूमिका बजावली. जे काही करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि आपल्या संसारामध्ये रममाण होऊन समाजासाठी आपल्याला जे काही करता येईल ते करत करत जगायचं, हेच ब्रीद घेऊन डॅनियल सर जगत होते, आणि तशीच त्यांची प्रसिद्धीसुद्धा होती. तसं पाहिलं तर कोणत्याही प्रसिद्धीपासून सतत दूर राहणं पसंत करणारा हा एक हाडाचा प्रशिक्षक होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डॅनियल सरांची या विभागामध्ये एक तळमळ असायची, आणि त्याच्यामुळं ते गरीबातल्या गरीब विद्यार्थी जर त्याच्यामध्ये त्यांना टॅलेंट दिसलं की अरे यार ये दौड़ सकता है, अरे यार ये कहीं ना कहीं स्पोर्ट्समैन बन सकता है, इसका फिजिक अच्छा है, जो भी हो हम इसे बना सकते हैं, इसमें जो काबिलियत है उसे हम बाहर निकाल सकते हैं, असं जिथं म्हणून त्यांना स्ट्राईक व्हायचं, जिथं म्हणून त्यांच्या मनात अशा गोष्टी यायच्या, त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी फोकस करण्यास सुरुवात केली आणि अनेक हॉकीपटू त्यांनी घडवले. डॅनियल बुडल सर एकदा एका महापालिकेच्या शाळेमध्ये सहज गेले होते, तेव्हा अतिशय गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनी
तिथे शिक्षण घेत आहेत. तसं पाहिलं तर हा मजूर वर्ग, कामगार वर्गांचा हा विभाग खूप मोठी, आज जरी तुम्हाला सुबत्ता तिथे दिसत असली, आज जरी मोठमोठी इन्फ्रास्ट्रक्चर्स, मेट्रो गेली आहे तिथून, हे सगळं आजचं तुम्हाला वैभव दिसत असलं तरी डॅनियल सरांच्या तरुणपणाची मी गोष्ट करतो आहे. म्हणजे जो व्यक्ती आज 80 ते 85 वर्ष एक सुंदर आयुष्य जगून त्या जीजसकडे गेला आहे, त्याच्या तरुणाईच्या वेळच्या या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. तो खडकी विभाग तसा पाहिला तर या मुख्य पुणे शहरापासून, तसा पाहिला तर त्या काळात लांबच आणि वंचित राहिलेला. कारण फक्त कामगार वर्ग तिथे जास्त संख्येने राहायचा आणि अनेक जाती धर्माचे लोक तिथे एकत्र, ही त्याची खासियत होती. एका महापालिका शाळेत गेल्यानंतर डॅनियल बुडल यांना असं वाटून गेलं की चला या शाळेची आपण हॉकीची टीम बनवू शकतो. म्हणून त्यांनी मुलींना आव्हान केलं आणि अक्षरशः तिथले त्या शाळेतली मुलं मुली अशी एकत्र करून त्यांनी एक हॉकीची टीम तयार केली. आणि यांच्या मार्गदर्शनामुळे एक योग्य प्रशिक्षक जेव्हा लाभतो तेव्हा नक्कीच एक चांगली टीम तयार होते आणि त्या टीमकडं जिंकण्याचं स्पिरिट नक्की येतं. हे प्रत्येक खेळामधलं एक गम्य आहे. अगदी त्याचप्रमाणे डॅनियल सरांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत घेत या महापालिका शाळेतल्या मुली मस्तपैकी एक हॉकी टीम तयार झाली आणि आंतरशालेय त्यांनी धडाडीने अनेक मॅचेस जिंकून दाखवल्या. आज त्या मुली संसारिक स्त्री म्हणून या समाजात वावरत्यात. काही पुण्यात आहेत, काही बाहेर आहेत. पण डॅनियल सरांचं जेव्हा देहावसान झालं, ही बातमी कळली, तेव्हा धडाधड या मुलींच्या डोळ्यातनं आसवांच्या धारा वाहू लागल्या आणि ज्यांना शक्य आहे ते त्या चर्चकडे धाव घेऊ लागले त्यांच्या अंतिम दर्शनासाठी. पहा, एक खासियत अशा या निरपेक्ष निस्पृह व्यक्तीच्या जीवनाची मी सांगेन तुम्हाला. काही मुलींना पायात घालण्यासाठी बूट नव्हते आणि बूट खेळण्याची घरची ऐपतसुद्धा नव्हती. काही जणांना हॉकीची स्टिक घेणंसुद्धा परवडत नव्हतं स्पोर्ट्सच्या दुकानातून. या सगळ्या गोष्टी ग्रीवस कंपनीतल्या आपल्या दरमहा मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनातून पैसे साठवून त्यांनी या मुलींसाठी बूट आणले. ज्यांना स्टिक घेता येत नव्हती हॉकीची, त्यांना हॉकी स्टिक घेऊन दिली. म्हणजे अशा तळमळीने एखाद्या खेळाविषयी प्रेम दर्शवणारे प्रशिक्षक काय आजच्या जगात तुम्हाला पाहायला मिळतात. आज धनराज पिल्ले हा सुद्धा या विभागातून एक चांगला नामवर हॉकीपटू म्हणून त्याने आपल्या भारत देशाचं नाव रोशन केलं. अनेक चॅम्पियन्स ट्रॉफी त्याने जिंकून दिल्या. पद्मश्री मिळालं, अर्जुन पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव होत राहिला, अजूनही होतोय. असे हे खेळाडू बनतात ते केवळ एक चांगल्या प्रशिक्षकाचं बारीक लक्ष त्यांच्यावर असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार होत राहतात. म्हणतात ना की पत्थर को भी हीरा बना सकता है एक गुरु जरूर. असंच काहीसं डॅनियल सरांचं हे व्यक्तिमत्व. आता मग स्वतःच्या वेतनातून आपल्या प्रशिक्षार्थीला, आपल्या ह्या हॉकीपटूला किट आणून देणारा, त्याला हवं नको बघणारा, त्याच्या तंदुरुस्तीसाठी झटणारा, त्याच्यामध्ये कोणता स्पार्क आहे, तो अजून कसा पुढे जाऊ शकतो, याचं यथोचित मार्गदर्शन करणारा एक गुरु डॅनियल सर आज तुमच्या आमच्यात नाही आहेत. पण एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं असतं याची जाणीव त्यांनाही कदाचित नक्कीच होती. आणि जेव्हा हा काळ जवळजवळ येऊ लागला, जेव्हा वृद्धापकाळ सतावू लागला, तेव्हा हा एक लढवय्या खेळाडू, एक प्रशिक्षक मनातून तसा थोडासा कोमेजला. पण स्वतःच्या दफनभूमीच्या इथं, स्वतःच्या कबरीवर जो कोणता क्रॉस लावला जाईल, तो क्रॉस यांनी स्वतःच्या ज्ञानाप्रमाणे छानपैकी लोखंडी क्रॉस वेल्डिंग करून स्वतः कष्ट घेऊन तयार केला. आणि आज त्यांचा दफनविधी झाल्यानंतर तोच त्यांनी तयार केलेला क्रॉस त्यांच्या त्या कबरीवर लावला गेला आहे. मित्रांनो, माणूस कोणत्याही धर्मात जन्माला येऊ दे, तो त्याच्या कार्यकर्तृत्वाने अजरामर होत असतो. या गोष्टीवर माझी नितांत श्रद्धा आहे.
त्याच्यामुळं मी जाती आणि धर्माच्या पलीकडच्या अशा माणसांचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही मला. डॅनियल सरांचं कार्य अफाट आहे. हॉकीपटू तयार करण्यामध्ये या पिंपरी चिंचवड एरियामध्ये डॅनियल सर खूप प्रसिद्धीस पावलेली व्यक्ती होती. तथापि मीडियापासून दूर राहणं पसंत करणं हा त्यांचा स्वभाव होता. आणि अर्थातच लांब राहून जो माणूस कर्तृत्व दाखवतो, जो माणूस आपल्या आपल्या कार्यात रममाण होतो, आणि असं कधीच नसतं की त्याच्याकडे काहीच कर्तृत्व नसतं. प्रसिद्धीपासून दूर राहणं ही त्यांची विनयशीलता असते. आणि हा गुणसुद्धा मलासुद्धा खूपच आवडतो. कारण मी साधारणतः त्याच रस्त्याने चाललेलो आहे. मलासुद्धा कोणतीही प्रसिद्धी नकोशी वाटते. उगाच पुन्हा पुन्हा मला घ्या मला घ्या असं करत कुठेही जायला मलाही आवडत नाही. आणि त्यामुळंच या डॅनियल सरांचं हे जे काही मला समजलं ते इतकं मनाला भावलं आणि आपोआप माझ्या पापण्या ओलावल्या. स्वतःच्या मरणानंतर कबरीवर लावणारा क्रॉस, स्वतःच्या हाताने वेल्डिंग करून, स्वतः कष्ट करून, स्वतः लोखंडी पाईप आणून बनवणारा हा एक अवलिया, एक उत्तम प्रशिक्षक, एक उत्तम ख्रिश्चन धर्माप्रमाणे सर्व तत्त्व पाळत जगलेली व्यक्ती डॅनियल सर. काय म्हणू, रेस्ट इन पीस असे अनंत मेसेज तुमच्याविषयी कित्येक ग्रुप्समध्ये फिरत असतील. पण मी इतकंच म्हणेन, आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे नॉट टू रेस्ट इन पीस. ऐसे जो योद्धा होते हैं, ऐसे जो प्रशिक्षक होते हैं, ऐसे जो स्पोर्ट्समैन होते हैं, उनके लिए तो मैं एक ही कहूँगा कि आपको दोबारा जन्म लेना पडेगा. बस त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो आणि भले कोणत्याही धर्मात त्यांनी जन्म घेवो, पण पुन्हा एकदा एक चांगला प्रशिक्षक या पृथ्वीवर जन्माला यावा आणि त्याच्या हातून असेच अनंत स्पोर्ट्समन्स तयार व्हावेत, याच सदिच्छेसह मित्रांनो, अरुण दाते यांचं एक गाणं आहे, आपणच आपले थडगे खणावे आणि खणता खणता आपणच एखादे गाणे गावे. अशा अर्थाचं काहीतरी एक गीत आहे. पण या ओळींना सार्थ ठरवत जगलेली ही व्यक्ती डॅनियल बुडल सर, त्यांच्या मृतात्म्यास सद्गती लाभो याच मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना मनुष्य जन्म नक्की मिळो याही शुभेच्छा अर्पित करतो. डॅनियल सरांचे जे काही कुटुंबीय आहेत जे आज दुःखात आहेत, पण एकच त्याला आनंदाची किनार आहे की डॅनियल सर खऱ्या अर्थानं एक माणूस म्हणून चांगलं जीवन जगलेत. बस त्या जीवनाचा आदर्श ठेवूयात आणि जितके म्हणून त्यांचे गुण घेता येतील असे थोडे थोडे कणाकणाने आपल्यामध्ये कसे गुण येतील हे पाहत पाहत आपण जगूयात, असाच मी त्या कुटुंबियांना मॉरल सपोर्ट देतो. नक्कीच डॅनियल सरांच्या सर्व कुटुंबियांच्या दुःखात हा प्रवी सहभागी तर आहेच. आणि म्हणूनच या कीर्तिमान, या एका स्पोर्ट्समनला, या अशा एका चांगल्या प्रशिक्षकाला, ज्याला आजच्या राजकारणातले वरिष्ठ मंडळीसुद्धा चक्क नावाने अजूनही ओळखतात, ज्यांच्या मनामध्ये सुद्धा यांच्यासाठी नक्कीच आदर प्रेम आहे, आणि आज ते नाहीत हे कळल्यावर त्यांचे डोळेसुद्धा ओलावले असतील नक्कीच. म्हणूनच अशा या व्यक्तीला, डॅनियल सरांना कडक सॅल्यूट या कवी प्रवी शो या यूट्यूब चॅनलचा, या प्रवीचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, स्टेज आर्टिस्ट, मराठी आणि हिंदी पोएट, अ मोटिवेटर अँड वन मॅन शो स्टेज आर्टिस्ट, कवी प्रवी फ्रॉम शोलापूर. मित्रांनो, डॅनियल सरांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सगळे सहभागी होऊयात आणि त्यांना मनोमन श्रद्धांजली अर्पित करूयात.